जी यंत्रणा आहे ही पूर्ण दावणीला बसलेली आहेत आणि विद्यापीठाला यांनी या पद्धतीने म्हणजे मुलींना तुम्ही प्रेशर करण्याची गरज नव्हती, तुम्ही मुलींना का कोंडलं, तुम्ही त्यांच्याकडनं दटपून तुम्ही का ती स्टेटमेंट घेताय, तर त्याला आमचा विरोध आहे. मुलीला कोंडून ठेवायचं कारण नव्हतं. ज्या ठिकाणी मुली सुरक्षित नाहीयेत ना त्या ठिकाणी काँग्रेस येणारच. प्रत्येक पक्ष नाही, युवा नेता युथ काँग्रेस येणारच. ज्या ठिकाणी मुली सुरक्षित नाहीत ना तिथे येणारच. आणि यांचा काही संबंध नाहीये मुलींना कोंडून ठेवायचा. आमचा प्रोग्राम असला की यांच्यामध्ये ढवळा करायची काही संबंध नाहीये. ते कुठलीही असू द्या, कुठलाही असू द्या, कुठलीही पार्टी असू द्या, त्यांचे काहीतरी दुसरे नाटकच असतात कुठे बी. अतिशय शांततेच्या मार्गाने चालू असलेल्या गोष्टीला कुठं तर आक्रमकता आणायला लावली या लोकांनी, तर हे चुकीचं आहे. काँग्रेस मी बोला सीओ आज या ठिकाणी एबीव्हीपीला राहुल गांधींचा उद्या होणारा कार्यक्रम हा काही सहन झालेला, ओ भाऊ कॅमेरा इकडे जरा, कार्यक्रम सहन झालेला दिसत नाही म्हणून त्यांनी आमच्या महिला भगिनींवरती अत्याचार केले, त्यांना त्रास दिला. शांततेनं चाललेला राहुल गांधीजींचा कार्यक्रम या लोकांना सहन झालेला दिसत नाही. यांनी या ठिकाणी राडा करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींनी देशामध्ये मोहब्बत की दुकान उघडून प्रेमाचा संदेश दिलेला आहे आणि एबीव्हीपीचे लोक जर अशा पद्धतीनं वातावरण बदलवण्याचा प्रयत्न करत असतील तर युवक काँग्रेसला मुद्द्याची लढाई मुद्द्यानं आणि गुद्द्याची लढाई गुद्द्यानं लढण्याची सवय आहे. हे आता एबीव्हीपी आणि भाजपच्या सगळ्या बगलबच्चांनी लक्षात ठेवावं. काय सांगणार आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि काँग्रेसचे नेते जे आहेत वडट्टीवार जे आहेत तेही या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. ते या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करतायत. आपण बघू काय संदेश जो आहे तो वडट्टीवारांकडून या ठिकाणी आता दिला जातोय. वडट्टीवार पण या ठिकाणी आता हे बघा आता शांत बसाय बघा. ती मुलगी खूप घाबरली आहे. त्या मुलगीला कोंडून घातले ते सगळे आरोप आहेत. एबीव्हीच्या मुलांवरती आरोप केलेले आहेत. आम्हाला न्यूज आली. त्या मुलगीला मी भेटून आले. आमच्या कार्यकर्त्यांना कोंडून ठेवलंय आणि पोलिसी बळाचा वापर केला जातोय. हे अत्यंत चुकीचं आहे. आमचे नेते वडेट्टीवार साहेब बाहेर आलेले आहेत आणि तरी देखील पोलिसांनी इथे मारहाण. तुम्ही आले होते नेमकं काय झालं? अहो दादा तिला कोंडून घातलाय. ते पोरगी रडायला लागले. तिच्या फ्रेंड्स थांबले. तिला बोलायलाही ना झाले. तिला काय झालं? पोरींना यांनी कोंडण्याची काहीच गरज नव्हती आणि एवढं माजुरडेपणा, एवढं हे प्रशासनाचं एवढी डेअरिंग वाढली आहे की त्यांना काहीच फरक पडत नाही. शेवटी त्यांच्यावर त्यांना बाहेर आम्ही त्यांना फक्त एवढं म्हणलो, जे कोणी आरोपी तुम्ही त्यांना फक्त बाहेर काढा. त्या मुलांचं म्हणणं आहे की हे सगळं आम्हाला